पासिंग दंडाविरोधात आज कोल्हापूरमध्ये रिक्षा बंद आंदोलन करण्यात आलेले आहे आणि कोल्हापुरातल्या 16,000 रिक्षा आणि टॅक्सी चालक आज संपावर गेलेले आहेत। उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत हा संप सुरू राहणार आहे आणि या संपामुळे कोल्हापूरकरांचे हाल होत आहेत। शहरातल्या रेल्वे स्थानक आणि बस स्टॉपवर आलेल्या प्रवाशांना सकाळच्या मोठ्या मनस्तापाला त्यामुळे सामोरं जावं लागतंय। सरकार जोपर्यंत हा दंड रद्द करत नाही तोपर्यंत रिक्षा आणि टॅक्सी चालक अशाच प्रकारे आक्रमक आंदोलन करत राहणार असा इशारा रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समितीने दिलेला आहे। तेव्हा कोल्हापूरमधल्या या बंदचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पासिंगचा दंड रद्द करावा यासाठी कोल्हापुरात 16,000 रिक्षा चालकांनी बंद पुकारलेला आहे। त्यामुळे आपण पाहतो की सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होताना दिसत आहेत। जी एसटी सेवा आहे त्यातून ते जाताना दिसत आहेत। पण दुसरीकडे आपण पाहतो की जे कोल्हापूर शहरातल्या विविध भागात लोकांना जायचं आहे त्यांना मात्र आपला जे साहित्य आणलेलं आहे ते अशा प्रकारे ओढत आपल्या घरापर्यंत न्यावं लागतंय। एकूणच या संदर्भात बोलण्यासाठी रिक्षा चालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात की प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। तुमच्या मागणीवर मात्र तुम्ही ठाम आहात, काय सांगा? सुरुवातीला आम्ही प्रवाशांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण आम्ही जे भांडा लागलोय ते आम्ही आमच्या प्रश्नासाठी भांडा लागलोय। आम्हाला या गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र शासनानं अन्यायकारक दंड केलाय। पासिंगसाठी दिवसा 50 रुपये दंड। एक तर आमचा रिक्षा व्यवसाय 250, 300, 400, 500 ह्याच्या पुढे आम्ही व्यवसायात आम्ही जात नाही। आमची लहान मुलं असतात किंवा शाळेचे म्हणजे शिक्षणाचं असतं, घर खर्च चालू आहे, ह्यातनं उदरनिर्वाह चालताना आम्हाला नाकेनऊ झालेला आहे। असं वारंवार आंदोलन करून सुद्धा जर दुर्लक्ष करत असेल तर आम्हाला या आंदोलनाची दाहकता तीव्रता वाढवावी लागेल आणि ती वाढवण्यासाठीचा टप्पा म्हणून आम्ही हा बंद पुकारलेला आहे। कॅमेरामॅन मिथुन प्रताप नाईक, जी 24 तास कोल्हापूर।